नमस्कार, मी डॉक्टर संतोष केसरकर. ब्लड ग्रुप ही सिरीज आपण बघतोय. यातला हा पुढचा व्हिडिओ. याच्या आधी आपण ब्लड ग्रुप म्हणजे काय, निगेटिव्ह ब्लड ग्रुप म्हणजे काय, किंवा कुठलं रक्त कुणाला चालतं, बॉम्बे ब्लड ग्रुप म्हणजे काय, हे सगळे व्हिडिओ बघितलेले. आजचा बऱ्याच वेळा येणारा प्रश्न असतो, बरेच जण लग्न ठरवताना विचारतात की रक्तगट मुलग्याचा मुलगीचा एकच आहे तर काय प्रॉब्लेम येईल का, किंवा रक्तगट निगेटिव्ह आहे तर काय प्रॉब्लेम येईल का. त्याच्यावरनं हा व्हिडिओ बनवते. बऱ्याच वेळा असे पेशंट असतात. त्याचा पहिला मुद्दा असतो की त्यांचं बोलण्याचा की रक्तगट एकच आहे, नवऱ्या मुलगीचा आणि नवरी मुलगीचा रक्तगट एकच आहे, तर त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम येईल काय, म्हणजे त्यांना गर्भधारणा राहण्यास काय प्रॉब्लेम येईल काय, किंवा पुढे होणाऱ्या बाळास काय प्रॉब्लेम येईल काय, प्रेग्नन्सीमध्ये काय कॉम्प्लिकेशन होतील काय, अशा बऱ्याच शंका असतात. काय काय गैरसमज देखील असतात. तर सगळ्यांना सांगायचं आहे की अशामुळे कुठलाही प्रॉब्लेम जरी भरपूर, आता आपल्याकडे बघितलं तसं बघितलं तर रक्तगट, मागे एक व्हिडिओ बघितला होता, तर ए बी आणि ओ असे 4 प्रकारचेच रक्तगट आहेत. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर RH पॉझिटिव्ह आणि RH निगेटिव्ह केलं तर टोटल आपल्याला 8 प्रकारचेच रक्तगट मिळणार आहेत. त्यामुळं हे कॉमन आहे की कॉमन ब्लड ग्रुप असू शकतो नवरा मुलगीचा आणि नवरी मुलगीचा, पण त्याचा काही एक प्रॉब्लेम, 1% देखील प्रॉब्लेम होणाऱ्या, गर्भावर येत नाही किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी येत नाही किंवा प्रेग्नन्सीमध्ये काही कॉम्प्लिकेशन अजिबात त्या गोष्टीमुळे होत नाहीत, काहीही प्रॉब्लेम येत नाहीत. त्यामुळे रक्तगट एकच आहे म्हणून लग्न मोडू नका. लग्न ठरत असेल तर अजिबात रक्तगटाकडे लक्ष देऊ नका, रक्तगट एक असला तर. पुढची गोष्ट, बऱ्याच वेळा प्रश्न असतो निगेटिव्ह रक्तगटाबद्दल. आता निगेटिव्ह रक्तगटावर आपण पूर्ण एक व्हिडिओ केलेला आहे, तो देखील तुम्ही बघू शकता. आता निगेटिव्ह रक्तगट असेल, समजा मुलग्याचा जर रक्तगट निगेटिव्ह असू दे किंवा पॉझिटिव्ह असू दे, त्याचा 1% देखील परिणाम गर्भावर होत नाही किंवा त्या प्रेग्नन्सीवर महिलेच्या होत नाही, किंवा प्रेग्नन्सी राहण्यासाठी वगैरे काही परिणाम होत नाही. गर्भधारणेसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही, पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे. पुरुषाचा रक्तगट काहीच प्रॉब्लेम येत नाही. आता पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीचा रक्तगट. स्त्रीचा रक्तगट जर निगेटिव्ह असेल, दोघांचे रक्तगट जरी निगेटिव्ह असतील तरी देखील काही प्रॉब्लेम येत नाही. पण फक्त स्त्रीचा रक्तगट समजा निगेटिव्ह आहे आणि पुरुषाचा पॉझिटिव्ह आहे, अशा वेळी थोडीशी मात्र काळजी घ्यावी लागते. आपण ते बघितलेलंच आहे निगेटिव्ह ब्लड ग्रुप या चॅप्टरमध्ये जो व्हिडिओ बघितलेला आहे, निगेटिव्ह रक्तगट आणि प्रेग्नन्सी, तर त्याच्यामध्ये आपण हा पूर्ण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये काळजी थोडी घ्यावी लागते प्रेग्नन्सीच्या दरम्यान अशा स्त्रियांनी. म्हणजे अँटी-डी इंजेक्शन असतील तर ती वेळेवर घेणे, कुंभ टेस्ट आहेत, ह्या रक्ताच्या तपासण्या रेग्युलर करणे, ह्यासारखी काळजी घ्यावी लागते. ह्या काळजीने पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. अँटी-डी इंजेक्शनमुळे पूर्णच प्रॉब्लेम आता सॉल्व्ह होतो. त्यामुळे रक्तगट निगेटिव्ह आहे एखाद्या मुलगीचा म्हणून ठरत असलेलं लग्न आहे हे मोडू नका. एक अँटी-डी इंजेक्शन आहे, त्यानं सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात, काहीही प्रॉब्लेम येत नाही, 1% देखील प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळे निगेटिव्ह रक्तगट आहे म्हणून अजिबात लग्न मोडू नका. आता हे झालं आपण रेग्युलर सांगितलं. एक असंच मला एक गुगलवरती एक फोटो दिसला. एक भोंदूबाबा होता, त्यानं पाठवलेला की भोंदूबाबा म्हणा किंवा भोंदू वेबसाईट म्हणा, तर त्याने लग्न ठरण्यासाठी मुलग्याचा रक्तगट कुठला असावा आणि त्याच्या अनुरूप मुलगीचा रक्तगट कुठला असावा, कुठल्या रक्तगटाच्या मुलग्याने कुठल्या रक्तगटाच्या मुलगीशी लग्न करावं करू नये असं काहीतरी सांगितलं होतं. हा पूर्ण भोंदूगिरीचा आहे, त्याला वैज्ञानिक आधार काही नाही. मी जस्ट हे बघितलं म्हणून टाकलं आणि मी सहज त्याचं ऑब्झर्व केलं, तर त्याच्यामध्ये असं दिसलं की हा कुठलं रक्त कुणाला चालतं, म्हणजे जो रक्त देणार आहे किंवा रक्तदान करणार आहे तो पुरुष आहे आणि रक्त घेणार आहे स्त्री आहे, असं कन्सिडर करून त्यांनी तो रक्त कुणाचं कुणाला चालतं हा जो आपण आधीच्या व्हिडिओमध्ये चार्ट दिला होता तो जसाची तसा छापलेला आहे. अशा म्हणजे मूर्खांना सांगायचं आहे की एक तर पहिली गोष्ट, नवऱ्या म्हणजे मुलग्याला मुलगीशी लग्न करायचं, तिला रक्तदान करायचं नाही. त्यामुळे अशा भोंदूगिरीवर अजिबात विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही रक्तगट एक आहे किंवा वेगळा आहे, कुठलाही रक्तगट असला तरी देखील लग्न ठरवताना किंवा पुढच्या प्रेग्नन्सीसाठी त्याचा कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. त्यामुळं रक्तगट बघून तुम्ही लग्न मोडू नका, ठरत असलेलं लग्न. बाकीच्या गोष्टी बघा, रक्तगटाकडे अजिबात लक्ष देऊ नका लग्न ठरवताना. हा व्हिडिओ कसा वाटला सांगा. तुमच्या बऱ्याच शंका असतील रक्तगटा संदर्भात, काही शंका असतील तर या कमेंट सेक्शनमध्ये सांगा, त्याची समर्पक उत्तरं आपण देऊ. हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा. धन्यवाद.